80% लोकं जी आहेत, जी थायरॉइडनी ग्रस्त आहेत, ती या कंडिशनमध्ये येतात आणि योग्य पद्धतीने ती लवकर त्याची लक्षणं लक्षात आली, त्याच्यावरती काम केलं गेलं तर ती 100% बरीसुद्धा होणारी असतात. प्रेग्नन्सीमध्ये पण आईला जर थायरॉइड असेल, गोळ्यांचे डोस आईच्या जास्त असतील, तर ते जीन्स बाळामध्ये कॅरी फॉरवर्ड होऊ शकतात. सो काही केसेसमध्ये आपण आफ्टर डिलिव्हरी बाळाचे सुद्धा ब्लड टेस्ट करायला सजेस्ट करू शकतो. थायरॉइडची जी ग्लँड एनलार्ज झालेली असते ती जर पुढच्या बाजूनी असेल तर ती पुढं गाठ वाढत जाते, पण तेवढ्याच पद्धतीने ती आतल्या बाजूला सुद्धा स्वेलिंग किंवा एनलार्जमेंट व्हायला सुरुवात झाली तर ती पुढं जाऊन आपल्या ट्रकियाला म्हणजे श्वासनलिकेला सुद्धा त्रास देऊ शकते. हायपोथायरॉइडिझममध्ये अजूनही अशा कंडिशन आपल्याला दिसतात की काही पेशंट हायपरथायरॉइडिझमचे असतात, त्याची ओव्हर ट्रीटमेंट घेतल्यामुळं ते हायपोथायरॉइडिझममध्ये जातात. हा दोष कोणाला द्यायचा? ढोबळमानाने बघितलं आपण तर जनरली लोकांना दोनच प्रकार माहिती आहेत की हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. हो, मलाही तेवढंच माहिती. येस. सो आपण आज थोडक्यात त्याच्यावरती थोडंसं जास्त इलॉबरेट करूया.